एके दिवशी एक म्हातारे बाबा रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट बघत बसून रामायण वाचत होते। तेव्हा त्याच्या शेजारी बसलेल्या एका नवविवाहित जोडप्यातील तरुण म्हणाला, बाबा तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात? यातून तुम्ही काय शिकणार? तुम्हाला वाचायचेच असेल तर वर्तमानपत्रे, मासिके वाचा आणि अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्यावहारिक ज्ञान देतात। तेवढ्यात अचानक ट्रेन आली। गर्दीतून दोघेही ट्रेनमध्ये चढले। ट्रेन सुरू होऊन थोड्याच वेळात तरुणाच्या किंचाळण्याचा आवाज आला, कारण तो तरुण स्वतः ट्रेनमध्ये चढला होता, पण त्याची बायको ट्रेनमध्ये चढू शकली नव्हती। ती स्टेशनवर राहिली होती। तेव्हा बाबा म्हणाले की बेटा, वर्तमानपत्र आणि इतर शेकडो पुस्तके वाचण्याऐवजी तू जर रामायण वाचले असते तर तुला कळले असते की रामायणात नावेतून प्रवास करताना श्रीरामजींनी प्रथम सीतेला त्यात बसवले आणि मग ते स्वतः त्यात चढले। तूही तुझ्या बायकोला आधी ट्रेनमध्ये चढवलं असतं आणि नंतर स्वतः त्यात चढला असता तर तुझ्यासोबत ही घटना घडली नसती। निष्कर्ष, आज माणूस वाचायला शिकला आहे, पण काय वाचायचे हे माहिती नाही। त्याला जीवन मिळाले, पण ते कसे जगायचे हे समजले नाही। ज्या गोष्टी आपले ग्रंथ शिकवतात ते ज्ञान आजकालच्या मॉडर्न पुस्तकात नाही। कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका। अशा छान कथांसाठी नक्की सबस्क्राईब करा।